शंतनू बागवे यांना त्या संदर्भात काही माहिती द्यायची, आपण त्यांना विचारूया की काय नवीन माहिती त्यांना मिळालेली आहे. म्हणजे आता जस्ट फिनान्स बिल मला बघायला मिळेल, आय कुड रीड दॅट. तर फिनान्स बिल वरून आता क्लॅरिटी अशी आहे की जे स्लॅब रेट्स आहेत, सो 12 लाखापर्यंतचं जे एक्झेम्पशन आहे किंवा 12,75,000 ते फक्त जे सॅलरीड इन्कम आहेत, ज्यांचं बाकीचं कुठलं दुसरं उत्पन्न नाहीये, सब्जेक्ट टू सर्टन कंडिशन. बाकीचं उत्पन्न नाही म्हणजे कॅपिटल गेन्स नाही आहेत ज्यांचे बाकीचे कुठले, त्यांना. बिकॉज निर्मला सीतारामन अर्थमंत्र्यांनी स्पीच मध्ये पण हे म्हटलेलं की हे 12 लाखापर्यंतचं जे रिलीफ आहे ते त्यांनाच एलिजिबल आहे की ज्यांना कॅपिटल गेन्स नाही आहेत. सो याचाच अर्थ की जर का तुमचं कॅपिटल गेन असेल तर तुम्हाला 12 लाखापर्यंतचा हा स्पेसिफिक रिलीफ दिलेला आहे. आणि ह्याला बॅकअप म्हणून फिनान्स बिल मध्ये जो क्लॉज इन्सर्ट केलेला आहे न्यू स्लॅब रेट संदर्भात, तिकडे त्यांनी स्पेसिफिकली म्हटलंय की इव्हन फॉर न्यू टॅक्स रेजिम, म्हणजे नवीन टॅक्स रेजिम साठी पण 4 लाखापासून स्लॅब रेट्स आहेत. सो याचाच अर्थ असा आहे की 12,75,000 जो एक्झेम्पशन आहे ते बेसिकली रिलीफ आहे आणि ना की बेसिक एक्झेम्पशन लिमिट. सो म्हणजे 12 लाखाच्या वरती जर का इन्कम गेलं तुमचं तर 4 लाखापासून तुम्हाला इन्कम टॅक्स लागणार. समजावून सांगा. 18 लाख माझं उत्पन्न आहे, जर का कसा कर लागणार? जर का तुमचं उत्पन्न 18 लाख आहे तर पहिल्या 4 लाखावरती टॅक्स नाही लागणार आणि 4 लाखानंतर 4 ते 8 लाखावरती 5% आणि जे पुढचे 5-5% स्लॅब रेट्स आहेत त्याप्रमाणे तुम्हाला टॅक्स लागणार. पण जर का तुमचं उत्पन्न कन्सिडर करा की फक्त 11 लाख आहे तर तुम्हाला 4 लाखापासून 11 लाखापर्यंत जे तुमचं इन्कम आहे त्याच्यावरती टॅक्स लागणार नाही, कारण की ओव्हरऑल तुमचं उत्पन्न 12 लाखाच्या खालती आहे. सो म्हणजेच काय की ज्यांचं उत्पन्न 12 लाखाच्या खालती आहे त्यांना 4 ते 12 लाखापर्यंत जो नॉर्मली टॅक्स लागला असता त्यातून रिलीफ मिळालाय.